मित्रांनो, मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे चाललो आहे. आज आपण चाललो आहे उज्जैनला महाकालचे दर्शन घ्यायला. आज आपल्याबरोबर आहे प्रफुल्ल आहे, स्वप्नील आहे, मिथिला आहे, श्वेता आहे आणि दिप्ती आहे. 6 जणांचा ग्रुप आहे आमचा आणि आम्ही आता आलो आहे ट्रेनच्या इथे. एस5 डब्बा आहे आमचा. तर इकडे बॅक साईडला बघू शकता आमची ट्रेन आहे. आता आम्ही जातो वगैरे, आतमध्ये बॅग वगैरे ठेवतो, तुम्हाला भेटतो. फोटोशूट चालू. इथे बघू शकता आमची ट्रेन जिने आम्ही उज्जैनला जाणार आहे, अवंतिका एक्सप्रेस. प्लॅटफॉर्मला लागली आहे आता आम्ही जाऊन आमचा डब्बा शोधतो, जाऊन बसतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघू शकता अवंतिका एक्सप्रेस आपली प्लॅटफॉर्मला लागलेली आहे आणि हा S5 डब्बा आहे आणि इथेच आमची तिकीट आहे समोर. तर मी तुम्हाला आता आमची सीट दाखवतो. 1, 2 आणि 3 आणि 4 हे 4 सीट्स आमच्या आहेत. मित्रांनो, इथे आमचा प्रवास आता चालू झाला आहे. आमची ट्रेन चालू झाली आहे बरोबर 8:55ला. तर चला आता आम्ही जेवत आहे. पोळा आणि चपाती आहे, प्रफुल्लने आणली आणि मी राईस आणला आहे. राईसचा डब्बा माझा इकडे आहे. तर आता आम्ही जेवून घेतो. मित्रांनो, आम्ही आता होतो नागदा रेल्वे स्टेशनला, जे की उज्जैनपासून सेकंडला स्टॉप आहे. आता इथून पुढचा स्टॉप उज्जैनच आहे आमचा. तर आम्ही आता फायनली पोहोचलो उज्जैन जंक्शनला. आता उतरलो, आता इथून ऑटो वगैरे पकडतो. आमची ऑलरेडी हॉटेलची बुकिंग आहे, तिकडे जाऊन आम्ही आता भेटतो. तर इथे आता मस्तपैकी नाश्ता करून आम्ही उज्जैनच्या महाकालच्या कॉरिडॉरमध्ये एंट्री केली आणि इथून आम्ही आता आतमध्ये चाललो आहे. आता जवळजवळ सकाळच्या 11 वाजलेत, पण ऊन असं आहे की दुपारची 2 वाजल्यासारखं ऊन आहे. सूर्यदेव बरंच तापलेत आपले आज. तर चला जाऊया आता आतमध्ये. मित्रांनो, जवळजवळ सकाळी 8:30ला पोचलेलो आम्ही आणि 2 तास लागले आम्हाला रेडी वगैरे व्हायला. 10:30 पावणे 11ला आम्ही आता जवळजवळ रूम सोडला आणि आता आपल्या महाकालच्या कॉरिडॉरमध्ये आहे आणि आता चाललो पुढे दर्शनाला. बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे. गर्दीचा आहे, पण फ्रायडे आहे त्याच्यामुळे असं होत आहे. आज गर्दीच नाही इकडे, नाहीतर हे पूर्ण भरलेलं असतं. मी जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा हे पूर्ण पॅक होतं, पूर्ण पॅक. आज आम्हाला फर्स्ट टाइम डायरेक्ट एंट्री भेटते. प्रफुल्ल, बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय. गर्दी तर बिलकुल पण नाही. मी मगाशी तुम्हाला बोललो की फ्रायडे आहे, गर्दी वगैरे असणार, पण अजून तर काहीच गर्दी नाही. बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला आमचं दर्शन व्हायला. म्हणजे अजून जवळजवळ 4-5 जण मागे आहे. ते आले की सगळ्यांना भेटवणार आहे तुम्हाला. प्रसाद पण घेतला आहे महाकालेश्वरचा, जो की किती आहे, 100 रुपयाचं पॅकेट आहे, 250 ग्रॅम आहे काहीतरी. दर्शन झालं, खूप लवकर दर्शन झालं. अवघ्या 1 तासात आमचं दर्शन झालं आणि आता परत आम्ही चप्पल वगैरे घालून आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती. थोडंसं फ्रेश होऊन लगेच निघणार पुढच्या प्रवासासाठी, जे की आम्ही 6-7 मंदिर आहेत ते कवर करणार आहे आजच्या पूर्ण दिवसभरात. तर भेटू आता आपण आपल्या रूमवरती. चला, आम्ही आता आलो आहे आमच्या रूमवरती. जवळजवळ 15 ते 20 मिनटात फक्त आमचं दर्शन झालं. फर्स्ट टाईम, आता हे माझं जवळजवळ सेकंड टाईम आहे, पण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा आम्हाला 3-4 घंटे गेलेले दर्शनासाठी. बट आज फर्स्ट टाईमच आम्हाला 15 ते 20 मिनटात दर्शन झालं आहे महाकालचं. आणि आता आम्ही आलो आहे रूमवर. एक 10 मिनटात फ्रेश होऊन लगेच निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी. जवळजवळ 6-7 मंदिर आम्ही कवर करणार आहे त्याच्यामध्ये. तर भेटू आपण आता थोड्या वेळात. तोपर्यंत टाटा बाय बाय.
आता आम्ही आहे गडकालिका माता मंदिरमध्ये. आता चाललो आहे, कुठे चाललो आहे तिला? आम्ही आता चाललो आहे तीर गणेश मंदिरमध्ये, जे की गडकालिका मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे. तर आम्ही बाय वॉकिंगच चाललो आहे. बाकी श्वेताची वगैरे शॉपिंग चालली आहे मागे. तर चला आता भेटू आपण श्री गणेश मंदिरमध्ये, तीर गणेश मंदिरमध्ये. चला. जवळजवळ दुपारचे 3:30-4 झालेत आणि जाम भूक लागली, म्हणून आम्ही दर्शन करता करता मध्येच एक ब्रेक घेतला आहे आणि आता थांबलो आहे हॉटेल राधाकृष्ण, हॉटेल राधा माधव रेस्टॉरंट, जे की फेमस आहे. इकडची फेमस डिश आहे काहीतरी दाल बाबला काहीतरी असंच आहे. तर ते मला पण अजून काही समजलं नाही. मी आज गेल्यावर मला समजलं की मी तुम्हाला सांगतो काय डिश आहे ती, बट ती फेमस डिश आहे. आता आम्ही ट्राय करतो, तुला सांगतो, सगळ्यांना सांगतो तुम्हाला कशी आहे वगैरे काय आहे. चला. बघू शकता या राधा माधव रेस्टॉरंटमध्ये 200 रुपये प्रति व्यक्तीमध्ये अनलिमिटेड थाली आहे. त्याच्यामध्ये दाल येणार, बाफला येणार, लड्डू, चावल, कढी, सब्जी, बटर मिल्क, पापड, पुदिना चटणी, गार्लिक चटनी आणि सॅलड, एवढे आइटम येणार. ओके अंकल, देखते हैं ये बात सच होती है या नहीं. ऐसा स्वाद जो हमेशा रहेगा याद. बघू शकता आमची कंप्लीट थाली आलेली आहे. भाजी आली आहे, डाळ आलं आहे, कढी, पापड, रोटी आणि लाडू आले. आता बाफला बाकी आहे अजून. बाफला जो फेमस आहे इकडचा तो लाडूचा आला आहे, डाळ पण आली आहे, बाफला बाकी आहे आणि छास पण बाकी आहे आणि पाणी पण बाकी आहे. बाकी सगळं तर आलं आहे. आता सुरुवात करतो, मग हळूहळू येईल तसं मी तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी जेवलो आणि निघतो आमच्या पुढच्या प्रवासासाठी, जे की आता आम्ही जाणार आहे. अंकल किधर जाने वाले अभी? काल भैरव जाने वाले. अभी हम लोग जा रहे हैं इधर से काल भैरव मंदिर. तो चलो अभी मिलते हैं ठीक काल भैरव मंदिर. और हमारा 2 रिक्शा है, ये 4 पर्सन वाला है और ये 2 पर्सन वाला है. ठीक है, चलो. जय श्री कालभैरव. आता आमचं दर्शन झालं आणि निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी. आता थोड्याच वेळात मी सांगेन आम्ही पुढे आता कुठे चाललोय वगैरे काय. चला. उज्जैनमधून थेट आम्ही पोहोचलो आहे राजस्थानात. आमच्या समोर आहे ऊंट कॅमल. सॉरी मित्रांनो, आम्ही आहे अजून काळभैरवलाच. आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं आणि आमच्या ऑटोवाल्याची वाट बघतोय, तेवढ्यात दिसला आम्हाला हा ऊंट. तर चला, मोठं टार्गेट आहे एवढ्या मोठ्या पार्किंगमध्ये आपल्या 2 ऑटो शोधणं. तर आम्ही आता शोधतोय. भेटली आहे ऑटो आणि दुसरी ऑटो आहे इकडे. तर फायनली भेटल्यात आम्हाला दोन्ही ऑटो. तर आम्ही आता मित्रांनो पोचलोय इथे कुठल्या मंदिरात? आता आम्ही आता पोचलो मंगलनाथ मंदिरमध्ये. इकडे आमच्या बॅक साईडला बघू शकता, इकडे मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो आहे लाईनीमध्ये. तर आम्ही आता आलो आहे महर्षी सांदीपाणी आश्रम येथे. तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाने शिकलेल्या 14 विद्या. पुराण, मीमांसा, तर्क, कल्प, धर्मशास्त्र, निरुवत,
ज्योतिष, व्याकरण, छंदशास्त्र, शिक्षा, आयुर्वेद, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान, सर्व प्रधान देवता अग्नी प्रधान. आत्ताच संदीपाने आश्रममध्ये जाऊन आलो आणि इथे माझ्या नजरेसमोर काय माझ्या नजरेसमोर हाती मेरे साथी, ते हाती आहे. चल 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 मेरे हाथी, ओ मेरे साथी, हाथी मेरे साथी. तुम्ही एक 3 सेकंदाचा व्हिडिओ बघितलात ज्याच्यामध्ये इथे गंगा आरती चालू झाली. आम्हाला थोडंसं यायला लेट झालं. इकडे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता आरती चालू आहे. इकडे बघू शकता आरती चालू आहे खूप जोरदार. फायनल पडावमध्ये आरती एकदम बघू शकता. आरती आत्ताच संपन्न झाली आहे. मी पण आशीर्वाद घेतो आता. सबस्क्रायबर लोकांना पण सुखी ठेव देवा माझ्या. हे आहे प्राचीन चित्रगुप्त धर्मराज मंदिर, जे की रामघाटाच्या बाजूलाच आहे. इकडे रामगंगा घाट आहे आणि इकडे मंदिर आहे. आता चाललोय हरसिद्धी माता मंदिरमध्ये. इकडे बघू शकता तुमचा पूर्ण ग्रुप इकडे आणि मी सगळ्यात लास्टला आहे. तर चला थांबू नका रे माझ्यासाठी, चालत राहा. सिद्धी माता मंदिरमधून आम्ही आता चाललोय राम मंदिरमध्ये आणि तिथून जाणार बडा गणेश मंदिर आणि तिथून ते आपलं महाकालचं कॉरिडॉर फिरून झोपणार. तर आता जातो राम मंदिरमध्ये. भेटू आपण राम मंदिरमध्ये. मी आता आलोय राम मंदिर. बघू शकता पूर्ण मार्केटला आहे. पूर्ण मार्केटला आहे. तुम्हाला जे हवं ते भेटेल. इन्व्हिटेशन ज्वेलरी पासून ते रुद्राक्षाच्या माळापर्यंत, कपड्यापर्यंत, ते जेवणापर्यंत सगळं भेटेल इथे. इकडे राहिलं राम मंदिर इकडे आहे. मंदिरमधून निघून आम्ही आता चाललोय बडा गणेश गणपती मंदिरामध्ये. तर ठीक आहे, भेटू आपण आता बडा गणेश मंदिरामध्ये. तर हे आहे उज्जैनमधील बडा गणेश मंदिर.
जस्ट आम्ही रूमवरती आलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. ज्या हॉटेलचा मी आता तुम्हाला याच्या अगोदर एक क्लिप दाखवली तो सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे आपल्या उज्जैनच्या म्हणजे महाकालच्या गेटच्या समोरच जस्ट हॉटेल आहे. नाव वगैरे तुम्हाला फोन नंबर वगैरे भेटून जाईल. सगळ्यात बेस्ट हॉटेल. आता सेकंड टाईम जवळजवळ मी आलो. फर्स्ट टाईमला आलेलो तेव्हा जेवणाची खूप बेकार सोय झालेली आहे आमची, पण या हॉटेलमध्ये सगळ्यात बेस्ट आणि अफोर्डेबल कॉस्ट आहे एकदम. आता आम्ही आलो रूमवरती, आता आराम वगैरे करणार कारण उद्या आपल्याला निघायचं ओंकारेश्वरला. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला, जय शिवराय, ओम साईराम, जय महाकाल.